स्टार्टिंग सॉलिड सिरीजची ही आजची आपली चौथी रील असणार आहे. आज आपण डिस्कस करणार आहोत की सॉलिड सुरू करण्याआधी किंवा घरचं अन्न सुरू करण्याआधी तुमची घरी काय काय तयारी झालेली असली पाहिजे. काही महिन्यांआधी माझ्याकडे एका 7 महिन्याच्या बाळाची आई आली होती. तिच्या बाळाला 7व्या महिन्यातच कॉन्स्टिपेशन झालं होतं आणि कॉन्स्टिपेशनमुळे शीच्या जागी कट्स किंवा फिजर्स झाले होते. त्या आईला सॉलिड्स सुरू करण्याआधी काय काळजी घेतली पाहिजे, कुठले अन्नपदार्थ दिले पाहिजे हे ठाऊक नव्हते. तिच्या बाळासारखंच तुमच्या बाळालाही त्रास होऊ नये त्यासाठी आजची ही रील. ॲज मदर्स जसं जसं आपलं बाळ 6 महिन्याचं होऊ लागतं तसं तसं सॉलिड स्टार्ट करण्याची एक्साइटमेंट आपल्याला वाटू लागते. ह्या एक्साइटमेंटमध्येच बऱ्याच अननेसेसरी गोष्टींची शॉपिंग आपण करतो. तुमच्यासारखंच मी सुद्धा ह्या फेजमधून काही महिन्यांअगोदर गेलेली आहे. तृषाला म्हणजे माझ्या मुलीला विदाऊट सपोर्ट बसता येण्या अगोदरच माझं फीडिंग चेअर, सिलिकॉन बेब, फीडिंग स्पून्स, त्यानंतर फ्रूट निबलर्स हे सगळं घेऊन झालं होतं. इन रियालिटी तुमच्या बाळाला ह्या सगळ्याची खरं तर गरजच नसते. काही मॉम्स अजून एक्साइट होऊन हाय चेअर्स, त्यानंतर स्क्वीझीवाल्या बॉटल्स, त्यानंतर फूड प्रोसेसर स्पेशल बेबी फूडसाठी किंवा बेबी फूडचे वेगवेगळे पॅकेट्स पण आणून टाकतात. जर ह्या सगळ्याची तुमच्या बाळाला गरज नाही तर तुम्ही विचाराल मग बाळाला नक्की गरज कशाची असते. तर बाळाला गरज असते तुमची म्हणजे आईची किंवा ऑल्टरनेट केअर गिव्हरच्या 100% अटेन्शनची. बाळाला त्याचे फॅमिली मेंबर्स जेवताना ते कसे जेवण करतायत, कसं खातायत ते बघूनच बाळ शिकत असतं. जर तुम्ही मोबाईल बघून जेवण करत असाल तर तुमचं बाळही मोबाईल बघून जेवण करायला शिकणार. सो सॉलिड चालू करताना मोबाईल किंवा टीव्ही किंवा आयपॅडच्या स्क्रीन्स दूर ठेवून तुमच्या बाळासोबत ही सॉलिड्सची जर्नी एन्जॉय करायला विसरू नका. दुसरी महत्वाची गोष्ट, सॉलिड सुरू करण्याआधी घराची हायजीन मेंटेन करा. घर व्यवस्थित साफ आहे की नाही, बाळाची क्लीनलीनेस, तुमची क्लीनलीनेस व्यवस्थित आहे की नाही हे एन्शुअर करा. बाळाला भरवण्यासाठी एकाच प्रकारचे वाटी चमचे घेऊन ठेवा. ह्या वाटी चमच्यांचं मटेरियल फूड ग्रेड स्टीलचं असायला हवं. ह्याचं कारण असं की सिलिकॉनचे वाटी चमचे जे असतात त्यांचा कलर आणि ओडर ओव्हर द टाइम चेंज होत जातो. हे वाटी चमचे यूज करण्या अगोदर प्रॉपरली क्लीन आणि स्टरिलाइज्ड आहेत हे एन्शुअर करायचंय. तिसरी गोष्ट, बाळासाठी एक सेपरेट स्टीलची बॉटल विथ कव्हरवाली घ्या. ह्या बॉटलमध्ये बाळासाठी लागणारं पाणी ठेवायचंय. हे पाणी डेली बॉईल करून थंड करून ह्या बॉटलमध्ये स्टोअर करायचंय. बाळाला जेव्हा तुम्ही काही जेवायला बनवाल त्यावेळेस हे पाणी यूज करायचंय. चौथी महत्वाची गोष्ट, बाळाची सॉलिड्सची सुरुवात तुम्हाला खूप बेसिक आणि इझी टू डायजेस्ट खाद्यपदार्थांपासून करायची, जसं की व्हेजिटेबल प्युरी, फ्रूट प्युरीज किंवा तांदूळाची खिमटी. सो आतापासूनच नाचणी सत्व, मल्टीग्रेन सेरेलॅक, मखाना पावडर, ड्रायफ्रूट पावडर हे सगळं बनवण्याचा मोह टाळा. या सर्व गोष्टी तुम्हाला कधी द्यायच्या नाहीये तसं मी म्हणत नाहीये, पण जसं जसं बाळ मोठं होईल आणि त्याची रिक्वायरमेंट वाढेल, डायजेशन कॅपॅसिटी वाढेल, बाळाच्या ॲलर्जीज बद्दल आपल्याला समजेल, तसं तसं ह्या इन्ग्रेडियंट्सच्या यूजने तुम्ही जेव्हा फ्रेश पदार्थ बनवाल तसं बाळासाठी उत्तम राहील आणि बाळ आजारी पडणार नाही. पुढच्या रीलमध्ये मी सांगणार आहे की तुमच्या बाळाच्या वयाप्रमाणे सॉलिड्सची कन्सिस्टन्सी काय असायला हवी, व्हॉल्यूम किती असायला हवं आणि कुठले अन्नपदार्थ कधी इंट्रोड्यूस केले पाहिजे. सो टिल देन पेरेंट्स, स्टे ट्यून्ड फॉर माय नेक्स्ट रील. बाय.